शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता लगेच अर्ज करा आणि टोकन यंत्र मिळवा. आता अर्ज कसं करायचं, जे काही टोकन यंत्र आता यासाठी ऑनलाईन अर्ज MyDBTवरून सुरू झालेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये वैयक्तिक शेतकरी, जे की तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला MyDBT फार्मर असं टाकल्याच्या नंतर पहिली जी लिंक येईल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट MyDBTच्या पोर्टलवरती यात, किंवा याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर यामध्ये वैयक्तिक शेतकरी आहे, गट शेतकरी आहे आणि आधार लॉगिन आहे. यामध्ये 3 माध्यमातून तुम्ही तुमचं लॉगिन करून फॉर्म भरता येणार आहे. पहिलं जे आपल्याला वैयक्तिक शेतकरी यामध्ये फार्मर आय डी टाकून, दुसरं जे आहे गट शेतकरी यामध्ये तुम्हाला तुमचे ID पासवर्ड टाकून, जे काही पहिले आपल्याला लॉगिन करायचं होतं आता फार्मर आय डी टाकून, आणि तिसरं जे ऑप्शन आहे हे म्हणजे आधार नंबर टाकून तुम्हाला लॉगिन करता येणार आहे. तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका, OTP पाठवा, OTP टाका आणि लॉगिन करता येणार आहे. वैयक्तिक शेतकरी यावरती क्लिक करून मी माझा जो काही फार्मर आय डी आहे, ज्या कोणा शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने काढून घ्या. फार्मर आय डी कार्ड नंबर टाकलेला आहे, OTP पाठवा या ऑप्शनवरती मी क्लिक केलेलं आहे. तुम्ही जसे यावरती क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाणार आहे, जे की तुमच्या फार्मर आय डीशी लिंक आहे. आता फार्मर आय डीवरती जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP आलेला आहे. OTP मी इथे एंटर करणार आहे आणि OTP तपासा या ऑप्शनवरती मी आता क्लिक करणार आहे. या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचं करता तुम्ही आधार नंबर टाकून किंवा फार्मर आय डी टाकून लॉगिन करता येणार आहे. लॉगिन केल्याच्या नंतर इथं थोडं प्रोसेसिंग येईल. प्रोसेसिंग केल्याच्या नंतर आपण जे काही यामध्ये लॉगिन होणार आहोत, यामध्ये तुम्हाला तुमची प्रोफाईल इथं 100% दाखवणार आहे. ज्यांचे कोणाचे 100% दाखवत नसेल तर ते प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला अर्ज करायचा आहे. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, जे की आता आपल्याला टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा आहे. तर हे कोशामध्ये आपल्याला सापडणार आहे कृषी यांत्रिकीकरण. यामध्ये बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये पहिलंच ऑप्शन, यामध्ये आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जे की कृषी यांत्रिकीकरणामध्ये बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण यावरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील. आपलं सर्वप्रथम तालुका सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुमच्या शहराचे नाव म्हणजे गावाचे नाव इथं येऊन जाईल, ते सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण हे नंतर सिलेक्ट करू. यामध्ये आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे प्रमुख घटक. यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. यानंतर तपशीलमध्ये जे की आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता हे जे यामध्ये जर तुम्ही खालचं ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही, फक्त जे काही प्रमुख घटक यामध्ये जे आपल्याला वरचंच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. कोणतं क्लिक करायचं आहे? कृषीमध्ये. तर यामध्ये तुमचा तालुका गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण कृषी जे काही यंत्र आहे अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती क्लिक करा. तपशीलमध्ये आता यामध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे, जे की आपल्याला टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा आहे. तर यामध्ये आपण क्लिक करणार आहे मनुष्यचलित अवजारे. काय करणार आहे? मनुष्यचलित अवजारे. यामध्ये आता पुन्हा एक आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करण्यात येत आहे. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आता यामध्ये आपल्याला टोकन यंत्र दिसत आहे. यामध्ये आपल्याला वरती टोकन यंत्र आहे, जे की आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण यावरती टोकन यंत्रावरती आपण सिलेक्ट केलेलं आहे. तर मी टोकन यंत्रावरती जसं सिलेक्ट केलं तर यामध्ये मशिनीचा प्रकार काहीच येणार नाही, इथं टोकन यंत्र दाखवणार आहे. तर इथं आपला तालुका सिलेक्ट करा, गावाचे नाव सिलेक्ट करा आणि काहीच सिलेक्ट करायचं ऑप्शन नाही बाकी. यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर टोकन यंत्रासाठी आपला जो काही अर्ज आहे तिथं झालेला आहे. अर्ज झालेला आहे म्हणजे असं नाही, आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. यासाठी पुन्हा आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला दिसेल अर्ज सादर करा. यामधून जर तुमचं पेमेंट झालं नाही तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला अर्ज दिसेल. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्या. तर इथं चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि आपलं जे काही पेमेंट आहे ते करण्यासाठी इथं तुम्हाला पे ॲप्लिकेशन फीज यावरती क्लिक करायचं आहे. तर इथून मेक पेमेंटवरती क्लिक करा. तर इथं आपलं जे काही पेमेंट आहे ते आपल्याला इथून पेमेंट करायचं आहे. तर यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI याचप्रमाणे QR कोड कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पेमेंट करता येणार आहे तुम्हाला. आता यामधून आपलं जे काही पेमेंट आहे इथं QRच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. कधी साईट वर्क करत नाही तर पुन्हाच तुम्हाला घटकासाठी अर्ज सादर करा आणि यामध्ये आपला अर्ज पुन्हा पेमेंट करायचं आहे. तर इथून QRवरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं QR इथं आलेलं आहे आणि तुमचं जसं की पेमेंट सक्सेसफुल होईल ते तुम्हाला इथं दिसेल. आता घटकासाठी अर्ज करा सादर करून पुन्हा अर्ज सादर करावरती क्लिक करून तुमचं पेमेंट झालेलं नसेल तर यामधून पुन्हा पेमेंट करायचं आहे. याचप्रमाणे आता आपल्याला घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कशावरती? घटक इतिहास पहा.
यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर यामध्ये पहिल्याच ऑप्शनमध्ये तुमचा लागू केलेल्या घटकमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज बघायला मिळेल. यामधून तुमचा जसं काही अर्ज मंजूर होईल तो तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की याचे डॉक्युमेंट्स याचप्रमाणे या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे. यामधून तुम्ही तुमचे अर्ज नाकारलेले चेक करू शकता. त्याचप्रमाणे पेमेंट प्रलंबित झालेलं असेल, अर्ज रिजेक्ट झालेला असेल हे तुम्ही इथून चेक करता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टोकन यंत्रासाठी 100% अनुदान तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. अर्ज सुरू झालेले आहेत. MyDBTवरती सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर